चांगल्या सवयी. इयत्ता पहिली, पाठ 14, भाग 2. आज आपण सोनू आणि त्याच्या आईची गोष्ट बघणार आहोत. या गोष्टीतून आपल्याला स्वच्छतेच्या चांगल्या सवयी शिकायला मिळतील. स्वच्छता, सवयी, शिका आणि करा. मोती पकड. सोनू हिरव्यागार मैदानावर त्याच्या लाडक्या कुत्र्याशी मोतीशी खेळत होता. सोनूने लाल रिंग फेकली आणि म्हणाला, मोती पकड. मोती आनंदाने शेपूट हलवत खेळत होता. दोघेही खूप मजेत होते. आईने हाक मारली. आई दारात उभी राहून म्हणाली, सोनू जेवायला चल. सोनू धावत घरात आला आणि म्हणाला, आई मी आलो. सोनू जेवणाच्या टेबलाजवळ गेला. आई त्याच्याकडे बघत होती. हात धुव आधी. आईने सोनूचे हात बघितले आणि म्हणाली, अरे हात तरी धु. सोनू म्हणाला, अगं मी तर मोतीबरोबर खेळत होतो, मग कशाला हात धुवायचे? आईने सोनूला समजावून सांगायला सुरुवात केली. आईने सांगितलं कारण. आई हसत म्हणाली, अरे मोतीच्या अंगावरचे बारीक केस, धूळ व जंतू लागतात ना हातांना. सोनूला आईचे म्हणणे पटले. तो लगेच म्हणाला, आई आलोच मी साबणाने हात धुवून. साबणाने हात धुतले. सोनूने नळाखाली साबणाने स्वच्छ हात धुतले. आता तो जेवायला तयार होता. नळाखाली हात धरा. स्वच्छ पाण्याने हात ओले करा. साबण लावा. हातांना साबण लावून चांगले चोळा. स्वच्छ धुवा. पाण्याने साबण नीट धुवून टाका. चांगल्या सवयी लक्षात ठेवा. सोनूने आईकडून एक महत्त्वाची गोष्ट शिकली. जेवणापूर्वी हात धुणे खूप गरजेचे आहे. घरात आल्यावर, बाहेरून आल्यानंतर लगेच हात व पाय धुवा. प्राण्यांशी खेळल्यावर, कुत्रा, मांजर यांच्याशी खेळल्यानंतर साबणाने हात धुवा. जेवणापूर्वी नेहमी साबणाने हात धुण्याची सवय ठेवा.